विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जीके कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे पाहून घेणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही राज बिहारी बोस यांनी केली होती. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? तर राष्ट्रीय सभेचे संस्थापक हे सर ए.ओ. ह्यूम हे होते विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू ह्या होत्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न, काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते? तर काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई या शहरामध्ये भरले होते. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे पुस्तकाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या गडावर झाला होता. पुढचा प्रश्न, थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते होते? तर शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर कागल हे आहे. लक्षात ठेवा, कागल. पुढचा प्रश्न, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी केली? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती. पुढचा प्रश्न, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? तर मुलींसाठी पहिली शाळा ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली आहे. लक्षात ठेवा हे पण. पुढचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं? तर बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून तुकडोजी महाराज यांना म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं? तर तुकडोजी महाराज यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते? तर मराठी वृत्तपत्र हे दर्पण हे होते. पहिले मराठी वृत्तपत्र, लक्षात ठेवा, दर्पण हे होते. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. पुढचा प्रश्न, लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या हे 552 एवढी असते. किती असते? तर 552. पुढचा प्रश्न, राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? तर राज्यसभेची एकूण सभासद संख्या हे 250 एवढी असते. किती असते? तर 250. पुढचा प्रश्न, राज्यसभेची एकूण किती सदस्य संख्या निवडून येतात? तर राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात? तर 238. किती? तर 238. पुढचा प्रश्न, राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? तर राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. कोण करतात? तर राष्ट्रपती. लक्षात ठेवा, कोण करतात? राष्ट्रपती. राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर राज्यसभेच्या सभासदांची मुदत हे 6 वर्ष इतकी असते. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर महाराष्ट्रातून लोकसभेचे एकूण 48 सदस्य एवढे नियुक्त होत असतात, निवडले जात असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर महाराष्ट्रातून राज्यसभेचे, लक्षात ठेवा, हे राज्यसभेचे आहेत, किती निवडले जातात? तर 19. किती निवडले जातात महाराष्ट्रातून?
तर 19 राज्यसभेचे आणि महाराष्ट्रातून लोकसभेचे किती निवडले जातात तर ते आहे 48. पुढचा प्रश्न आहे भारतातील भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात तर भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती असतात. याचं उत्तर आहे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली येथे आहे. पुढचा प्रश्न आहे भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत तर भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. किती आहेत 25. पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते महाराष्ट्रात विधानसभेची सदस्य संख्या हे 288 एवढी असते. किती असते तर 288. लक्षात ठेवा विधानसभेची सदस्य संख्या किती असते तर 288.